स्वागत आहे। चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 4 दिवसीय क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि मैदानातील पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय। जय गावदेवी क्रिकेट संघ घेसर वर्सेस जगदंब वाकळण बी। नाणेफेकीचा कौल घेसरच्या बाजूने लागलेला आहे। प्रथम ते बॅटिंग करतायत। वाकण संघाला त्याने इन्व्हाइट केले फिल्डिंगसाठी। दोन्ही संघाचा 12th मॅन या ठिकाणी येणं अनिवार्य। 12th मॅन राखीव खेळाडू येऊ द्या। तर सामना सुरू होतोय। घेसर बॅटिंगसाठी तयार होतोय। खेळाडू ऑन द वे असल्या कारणाने कदाचित हा निर्णय संघनायक नवनाथने घेतला असावा प्रथम बॅटिंग करण्याचा। आणि आता मैदानावरती जगदंब वाकण बी संघ मैदानावरती फिल्डिंग सजवत असताना दोन्ही संघाचे 12th मॅन इथे असायला हवेत, लक्षात असू द्या। तो 12th मॅन इथे असणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या। प्रत्येक संघाला हे नव्याने सांगायची गरज नाही आहे। 12th मॅन आपल्याकडे नसला तर आपण पॅनल्टी देतो। साबेगाव चषकमध्ये मात्राडी संघ 11 खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरला तेव्हा या संघटनेमध्ये खूप चांगलं काम करणारे योगेश पाटील त्यांनी सांगितलं की आमचा 12th मॅन नाही आहे, तुम्ही आम्हाला पॅनल्टी लावा। तर त्यामुळे प्लीज कुणालाही पॅनल्टी लावताना आयोजकांना कुठल्या प्रकारचा आनंद होत नसतो। त्यामुळे नियमांचं पालन करा व्यवस्थितपणे, काटेकोरपणे। हे सगळे नियम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला अजिबात पॅनल्टी लावण्याचा कुठलाही अधिकार मॅनेजमेंट कमिटीकडे असणार नाही। तर सामना सुरू होतोय। वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी काळजी घ्या। खरं तर आपण पहिले 4 ओव्हर आहेत ते 20 मिनिटात तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये खेळाडू आतमध्ये येईल। तर स्टॉप वॉच आपण सुरू करणार आहे। वेळेच्या बाबतीत सगळ्यांनीच प्लीज कॉपरेट करा। आज 8 मॅच आहेत, परवा तर आणखीन तारेवरची कसरत असणार आहे। 9:39 मिनिटं झालेले, बघूया बॉल कधी पडतोय। मॅच लगेच सुरू करा। जगदंब वाकण स्वागत आहे सगळ्यांचंच या दुसऱ्या दिवसामध्ये। कालच्या पहिल्या दिवसात चेंज द गेम वडोली बी संघाने खूप जबरदस्त कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली आणि तो संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये टॉप 4 मध्ये दाखल झालेला आहे। यंदाचा त्यांचा फॉर्म अत्यंत चांगला आहे आणि काल तो फॉर्म आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसून आला। मात्र बघूया आज या 8 संघातून कोणता संघ सुपर 4 मध्ये अर्थातच सेमीफायनलमध्ये दाखल होते। आणि आज सेमीफायनल आपण कव्हर करणार आहोत। चेंज द गेम वडोली बी ला आपण 4 वाजता येण्यासाठी सांगितलेले, 4चा टायमिंग दिलेला आहे। बघूया आज 8 संघ आज पुढच्या मॅचमध्ये सोनारपाडा, पडले, टायगर, आगासन, हेदुटणे, भोपर असे संघ दिसणार आहेत। पहिलाच बॉल 9:40 मिनिटं झालेली आहेत। पहिलाच बॉल फुल लेंथ होता, फुल टॉस होता, संपर्क नाही झाला। डॉट बॉलने सुरुवात करत असताना बॉलिंग मार्कवर आपण बघतो सोमनाथला वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना सलामीला आपण बघताय त्या ठिकाणी सूरज म्हात्रे आणि नवनाथ पाटील। और द विकेट ओ लॉफ्ट केलाय, मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरवरनं येऊन चेंडू कव्हर करताय तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ या 2 फलंदाजांकडे आणि 2 धावेने गावदेवी क्रिकेट संघ घेसरची धावसंख्या आपण बघतायत। अकाउंट ओपन होते। सूरज म्हात्रे सलामीला येत आहेत। नवनाथला आपण कॅप्टनच्या भूमिकेत बघितलेले, सकाळी लवकर आले होते, त्यांच्याच कर्णधारापदी त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय। ऑन साइडला हवेत होता, बराच वेळ चेंडू हवेत पण फिल्डर तिथे चेंडू कव्हर करू शकले नाही। आणि बघा
थोडीशी चूक झाली आणि 2 धावा इथून पूर्ण करतायत. खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी बघायला मिळते आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 4. पंचांच्या भूमिकेत आपण बघताय तर सचिन म्हात्रे आणि त्याचबरोबर रोहित भोईर. फार मोठी जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती आहे. सगळेच आमचे आज राहुल जाधव देखील सकाळी लवकर आले, सूरज आहेत, हळूहळू काही आमचे मेंबर्स येतील. दरम्यान अंपायर संदीप पाटील यांचं आगमन होते. हवेत मिस टायमिंग, झेल फार कठीण आहे कारण फार दूर चेंडू पडला, वॅकंड एरियामध्ये पडला आणि या 2 धावा पुन्हा एकदा. तिसऱ्यांदा या ओव्हरमध्ये आपण बघतोय या दुहेरी धावा 3 वेळा आलेल्या आहेत. एकूण 6 धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. टेलिकास्ट सूर्य सुपर स्पोर्ट्स या वाहिनीवरती स्वागत आहे. जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचंही सकाळच्या या रमणीय वातावरणात क्रिकेटच्या या सुंदर खेळामध्ये स्वागत आहे. पुढचा सामना गावदेवी सोनारपाडा आणि त्याचबरोबर पडले. हो करतायत, पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने, हा देखील गेलाय बाहेर सीमारेषेच्या. चौकार. आणि बघा 3 मिनिटात हे षटक कंप्लीट झालेले आणि अशाच पद्धतीने जर आपण षटकं कंप्लीट केली, वेळेवरती सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या तर अंतिम मॅचमध्ये आपल्याला फारसा टेन्शन राहणार नाही. आज 8 मॅच आपण कव्हर करणार आहोत, उद्या 7 मॅच, पण परवा मात्र 9, एक सेमीफायनल आणि फायनलचा अंतिम सामना, महत्त्वाचा सामना तुमच्या भेटीसाठी येईल. मैदानावरती सामना सुरू, जय गावदेवी गेसर वर्सेस जगदंब वाखन बी हा संघ खेळतोय आणि वाखन संघ फार लवकर आला होता. त्यानंतर गेसरचे काही खेळाडू येताना आपण बघितले. कालच सगळ्यांना या दोन्ही संघांना इन्फॉर्म केलं होतं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने की लवकर या, आपण लवकर मॅचेस सुरू करू, जेणेकरून 8 मॅचेस आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने, चांगल्या सूर्यप्रकाशात, चांगल्या उजेडात ते आपल्याला कव्हर करता येतील. धावफलकावरती एकूण 10. पहिलं षटक संपल्यानंतर ही धावसंख्या आपण बघतायत मैदानावरती गेसर संघाची. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार मयुरेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. बॉलिंग मार्क तयार उसरगर गावविंडकडनं. स्ट्रायकिंग एंडला नवनाथ. हो यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत समोर, तिथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवत आहेत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच्याच गोलंदाजीवर मयुरेश आपण बघतायत. 1 धाव इथून वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 11 धावा झालेल्या आहेत. अत्यंत सुंदर क्रीडांगण, किंग ग्राउंड. आणि नक्कीच किंग ग्राउंड म्हटलं की तुम्हाला पांडुरंगदादा संत यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं फार मोठं योगदान या मैदानासाठी आहे आणि त्यांच्याच नावाने आपण बघतो किंग ट्रॉफीचं आयोजन याच मैदानावरती केलं जातं. हो हो, प्रचंड कलात्मक हा फटका, ताकद झोकून दिली होती. स्विच हिट सूरजच्या बॅटमधून येतोय, हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 15 धावा झाले. दुसरं षटक प्रगती पथावरती खूप चांगला टायमिंग त्या ठिकाणी साधलं होतं आपण बघितलं सूरजने मागच्या चेंडूवरती. हो टॉप आहे, झेलची शक्यता. फिल्डर चेंडूच्या खाली, एक यंगस्टर तिथे झेल टिपतोय आणि हा शाळकरी मुलगा आहे. खरं तर मागाशी सोमनाथ म्हणाला की शाळेत जातो, आज फिल्डर आमचे कमी आहेत आणि त्यामुळे हे सगळ्या मुलांना आता इथे संधी आम्हाला द्यावी लागेल. जगदंब वाकण संघाचा परफॉर्मन्स जर मागच्या काही
अंगामध्ये बघितलं तर तितकासा चांगला राहिला नाही. त्यामागचं कारण सोमनाथने आम्हाला सांगितलं की खेळाडूच टीममध्ये आमच्या नाही आहेत. जे खेळाडू आहेत ते जॉब करतायत. 11 खेळाडू या संघातले जॉब करतायत आणि त्यामुळे आम्हाला ही टीम आमची व्यवस्थित जमत नाही आहे, ते कॉर्डिनेशन होत नाही. पण एक वेळ अशी होती की जगदंब वाकणबी संघाने एक दहशत निर्माण केली होती. नेहमी जी स्पोर्ट्सच्या एकदम तोडीस तोड हा संघ देखील परफॉर्मन्स देत होता. आपण नेहमी म्हणायचो की वडवली बी, जगदंब वाकणबी, त्यानंतर गोरसे बी, गोटेगर बी हे काही संघ आहेत ज्याने नेहमीच चकित केले. त्यांच्या नावापुढे जरी बी लागला असेल तरी त्यांची कामगिरी नेहमीच A1 क्वालिटीची राहिलेली आहे. पण शेवटी क्रिकेटमध्ये जसं आयुष्यात सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात. क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की बऱ्याचदा ते ताळमेळ बिघडत असतं. बऱ्याचदा खेळाडू जुने निवृत्त होतात, नवीन खेळाडू येत नाही टीममध्ये. काही खेळाडू जबाबदारीमुळे क्रिकेटपासून दूर होतात आणि त्यामुळे तो दबदबा, ती प्रतिष्ठा आपल्याला कायम ठेवता येत नाही. पण बरेचसे असे संघ जे गेले 4-5 वर्षापासून आपल्या नावाचा दबदबा, आपला फॉर्म टिकून आहेत. न्यू बॅटर मैदानावरती येतो यावेळेस दुर्वेश मडवी 3ऱ्या क्रमांकावरती. डाव्या हाताचा एक अत्यंत टॅलेंटेड बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. मयुरेशला पहिलं यश मिळते. धावा पलकवत आहेत 15. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं सुरू आहे. मयुरेश फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. मिड विकेटला फिल्डर मयुरेशसाठी, एक लॉंग ऑफला डीपमध्ये, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हलक्या हाताने प्लेस करतायत. मिड ऑफच्या दिशेने चेंडू पाठवलाय. लॉंग ऑफवरनं फिल्डर फार वेगाने येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. मयुरेशचं हे षटक अत्यंत चांगलं म्हणावं लागेल. आतापर्यंत जरी एक चौकार आला तरीही बाकीचे जे चेंडू त्याने हाताळलेले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेत. आपण बघतायत 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी 6 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचे दुसरं षटक या ठिकाणी ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. फिल्डिंगमध्ये बदल, कारण नवनाथ या उजव्या हाताचे फलंदाजाला मात्र आता फिल्डिंग थोडीशी वेगळ्या पद्धतीची आपण बघतायत. त्याला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधूनमध्ये एक फिल्डर ठेवण्यात आला. एक लॉंग ऑनला आहे आणि एक लॉंग ऑफला फिल्डर. राऊंड द विकेट. वेगवान चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगला चेंडू होता. प्रचंड वेग होता. या खेळपट्टीवरती काल आपण गोलंदाजी दादागिरी बघितली. तिथं वर्चस्व गोलंदाजीचं राहिलं. कालच्या दिवसात सर्वात मोठी धावसंख्या आपण बघितली होती ती म्हणजे 59. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही मोठी धावसंख्या आपण त्याच्या पुढे जाताना बघितली नाही. 35 2 वेळा धावा बघितल्या. 38, 37, 54 अशीच धावसंख्या. फक्त 59 एक मोठी धावसंख्या आपण बघितली होती, ती देखील नोंदवली होती. ती चेंज गेम वडवली पीने. सुंदर चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतो. अत्यंत चांगला चेंडू. दुर्वेशला हा चेंडू रीड करता आला आणि संपर्क झाला नाही. अशा प्रकारे षटक पहिलं संपल्यानंतर गावदेवी क्रिकेट संघ घेसरची धावसंख्या आपण बघताय 17. 1 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10. या ओव्हरमध्ये केवळ 7 आल्यात. दरम्यान चेतन मात्रे यांचं आगमन होतं. स्वागत आहे चेतन आपलं. सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि 40+मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. मला आठवते गतवर्षी त्यांनी 50 धावा केल्या होत्या. अर्धशतकी खेळ साकारली होती. डाव्या हाताची शैलीदार फलंदाज, भरपूर वर्षे रेग्युलर क्रिकेट खेळले आणि आता जशी 40शी ओलांडली मात्र 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. माणसाने आनंद प्रत्येक गोष्टीचा घ्यावा. ज्या ज्या गोष्टी आवडतात आयुष्यात त्या चांगल्या गोष्टी प्रत्येकाने करायला हव्यात. छंद जोपासायला हव्यात आणि जास्त कुठल्या गोष्टीचा ती विचारही करू नये आणि जास्त म्हणजे अपेक्षाही फार ठेवायच्या नाही. अपेक्षा भंग झाल्यावर माणूस दुःखी होत असतो. क्रिकेट हा खेळ तुम्हाला नेहमीच आनंदित करत असतो. कधी कधी मैदानावरती पराभूत झाल्यानंतर तुम्ही व्यथित होता, दुःखी होता, पण आज खेळ तुम्हाला पुन्हा एकदा आनंदाचे क्षण देत असतो. यावेळेस मात्र शपून खेळायचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगला येतोय. फिल्डर फार वेगाने गेल्यात. 1 धाव दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावपलकवरती आपण बघतोय एकूण 18 धावा झाल्यात. तर राहुल आमच्यासोबत, राहुल जाधव अत्यंत चांगलं स्कोरिंग करत आहेत. राहुलकडे तो अनुभव आहे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये राहुल ही जबाबदारी घेत असतो. तिथे राजदीप आमच्यासोबत असतात, राजेश असतात. षटक क्रमांक 30 या ठिकाणी आपण बघतोय बॉलिंग मार्गवर. सोमनाथ या जाव केला. झेल झाला ड्रॉप.
ओ सोपा झेल होता फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतायत यज्ञ होते यंगस्टर आहेत सोपा झेल ड्रॉप झालाय दुर्वेशला जीवनदान मिळते आणि एक धावही मिळते धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 19 या खेळपट्टीवरती धावा होताना दिसत नाही मैदानाचा भौगोलिक आपण विचार केला तर बाउंड्रीज भरपूर लांब आहेत बॉलिंग मार्को सोमनाथ पुन्हा एकदा पलावा सेटींकडनं लॉब केलाय मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि या दरम्यान आपण बघताय एक धाव शिवदास डीप मध्ये फिल्डिंग करत असताना प्रचंड अनुभवी शिवदास सोमनाथ या खेळाडूने आता जगदंब वाकणला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक ओळख निर्माण करून दिली स्ट्राईकला दुर्वेश सोमनाथ वर द विकेट ओ फुल टॉस फक्त दिशा दिली आहे पण फिल्डर त्या ठिकाणी आहेत एक धाव या दरम्यान येईल का तर फुल टॉस चेंडू होता असं वाटलं होतं की मोठा प्रहार करायला होता पण फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता फाईन लेगच्या बाजूने हा चेंडू मागे पाडण्याचा विचार होता पण तसं काही घडलं नाही तितकंसं चांगलं टायमिंग देखील बघायला मिळालं नाही या फटक्यामध्ये आणि लॉंग लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं केवळ एक धाव धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 21 धावा झाल्या तिसरं षटक प्रगतीपथामध्ये असताना बॉलिंग मार्को सोमनाथ स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघतोय त्या ठिकाणी नवनाथ यावेळेस मात्र चेंडू टॉट येतोय चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या विकेट मात्र तिथे एक त्याला प्राप्त झाली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये आली होती विकेट ती मयुरेच्या आणि त्या छोट्या खेळाडूने सगळ्यात कमी वयाचं त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि आमचे 12th मॅन दादा त्यांना नाव माहिती नाही बऱ्याचदा होतं असं नवीन आणि तोच खेळाडू एक वेळ अशी येईल की त्याचं इतकं नाव मोठं होईल की प्रत्येकाच्या ओठावरती त्याचं नाव असू शकतं गुड फिल्डिंग शेड्यूल 8 ढकललं खरं पण बघूया इथून किती धावा पूर्ण करताय तिसरी धाव हो वाचलेले आहेत आऊट होता धावची झाले असते पण विकेट किपर जागृत त्या ठिकाणी प्रयत्न करतो डायरेक्ट हिट करता आलं नाही आणि अशा प्रकारे आपण बघतोय धावा झाले धावफलकावरती एकूण 24 धावा झाल्यात षटक तिसरं संपुष्टात येते धावांची गती 8.00 सकाळचं 17 आणि आपण बघतायत अत्यंत चांगली खेळपट्टी आणि खूप मोठी खेळपट्टी आहे बघा बाजूला कॉन्क्रीटची विकेट आहे पण दुसऱ्या बाजूला ती मातीची जी विकेट आहे तिची रुंदी प्रचंड मोठी आहे 2 खेळपट्ट्या एकत्रित बनवण्यात आल्या आहेत कारण किंग मैदान सातत्याने व्यस्त असतं पाणी घेऊन जा या मैदानावरती अनेक स्पर्धा होत असतात मग त्या ग्रामीणच्या असतील ओपनच्या असतील कॉर्पोरेट लेवलच्या असतील काही कंपनीजच्या स्पर्धा देखील होत असतात काही ऑफिसर्स इथे येऊन खेळत असतात डॉक्टर्स असतात वकील असतात या सगळ्या लोकांसाठी मैदान नेहमी खुलं असतं पुढची मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस सोडणं अनिवार्य आहे कंपल्सरी आहे गावदेवी सोनारपाडा आणि पडले लगेचच या बघा पॅनल्टी लागू शकते मित्रांनो आयोजकांच्या सूचना आहेत वेळेच्या बाबतीत प्लीज कॉपरेट करा असं नाही की 8चा पोल आहे त्यामुळे आम्ही कधीही जाऊ किती थोडा लेट झाला तर फरक नाही पडत पॅनल्टी लागू शकते या गोष्टीची नोंद करून घ्या सगळ्यात पहिले वाकण संघ या ठिकाणी दाखल झाला गेसरचे खेळाडू देखील या ठिकाणी पोहोचले त्यानंतर आणि आपण टॉसची अनाउन्समेंट केली होती थोडासा वेळ दिला होता की या 5 मिनिटात जर कॅप्टन नाही आला तर पॅनल्टी लागली असती पण नवनाथ वेळेवरती आले त्यामुळे त्या पॅनल्टीचा प्रश्नच उद्भवला नाही तर बॉलिंगमध्ये परिवर्तन चौथं षटक त्या ठिकाणी घेऊन येत आहे मानस स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान पडले संघ खेळताना दिसणार आहे ओ शॉट ऑफ लेंथ होता वेगवान होता स्ट्राईक हवी आहे दुर्वेशला पण त्यासाठी आपल्या विकेटला सॅक्रिफाईस करावं लागेल नवनाथला फलंदाज बाद होतोय नवनाथ
त्या ठिकाणी येतोय आशिष. ऑन साईडला खेळायचं होता, टायमिंग नाही झालं. चेंडू शरीराचा वेध घेऊन जातोय स्लिप मिड ऑफच्या दिशेने. बॅटची एज आहे बहुतेक, कारण अंपायरचा कुठल्याही प्रकारचा सिग्नल आमच्यापर्यंत आला नाही. याचाच अर्थ की बॅट कट असावी, हलकीशी असावी. त्यामुळे एक धाव दुर्वेशला, एक धाव गेसर टीमला. न्यू बॅटर आशिष मैदानामध्ये दाखल झाला आहे. प्रथमच स्ट्राईकवरती येतोय, पंचांकडनं गाड घेत असताना तयार होतोय. धावा फलकावरती आपण बघतो एकूण झालं ते म्हणजे 25. चौथं षटक प्रारंभ झाला आहे. धावांची गती फार कमी आहे, ती वाढवावी लागेल, कारण समोर वाकड संघ खेळतोय. एक टार्गेट मोठं सेट करावं लागेल. बॅटची एज, ओ हो, विकेट किपर त्या ठिकाणी विकी जाधव होते. प्रयत्न सुरेख झाला होता. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू फार वेगाने मागे गेला, पण एक धाव इथे रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती झाली ते 26 धावा. या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण 2 चौकार बघितलेले, त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका आला नाही. एखादा षटकार इथे अपेक्षित होता, पण ज्या पद्धतीने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, सद्यस्थितीमध्ये तरी धावांची गती तितकीशी. ओ हुक करतायत, पाठवलाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेने येतोय. हा चौकार. एकूण विकेट 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावफलकावरती फक्त 30. मात्र बघूया पुढच्या 7 चेंडूमध्ये गेसर संघाला आणखीन 15 धावांचा विचार करायला हवा, कारण या खेळपट्टीवरती काल 36 धावांचं संरक्षण करण्यामध्ये यश आलं. ते म्हणजे आडिवली टीमला उसरगडच्या अगेन्स्ट. याच मैदानावरती मागच्या स्पर्धेत आपण बघितलं किंग ट्रॉफीमध्ये निळजे संघाने 40 धावा करू दिल्या नव्हत्या. चेंज द गेम वडवली बी सारख्या एक इनफॉर्म ताकदवर संघाला अनेक उलटफेर या मैदानावरती होताना आपण बघितलेले. या मैदानावरती किती धावसंख्या सुरक्षित आहे हे सांगणं फार कठीण आहे, कारण इथे गोलंदाजांचा बोलबाला आपण बघितला आहे आणि पहिल्या मॅचमध्ये तेच आपण बघतोय. काल पहिल्या मॅचमध्ये केवळ 35 धावा खाडीने गेल्या होत्या. ओ नो लुक शॉट. चेंडू कुठे गेला बघितलं नाही, फक्त चेंडू आला होता वेगाने शरीराच्या दिशेने आणि त्या चेंडूवर ढकलण्याचं काम फक्त स्क्वेअरच्या दिशेने केलं ते गोरखने. आणि अशा प्रकारे आपण बघतायत षटक 4थं संपलं. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 31 धावा झाल्यात आणि धावांची गती जर आपण बघितली त्या ठिकाणी 7.75 प्रति ओव्हर मागे ही धावगती बघायला मिळते. अखेरचं षटक आता बघूया कोण घेऊन येतोय. वेळ जास्त घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावा. आणि बघा 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटके कंप्लीट झालेले आहेत. आणि बघा आपण जर बॉलिंगचं विश्लेषण केलं, पृथक्करण जर केलं तर सोमनाथने 10 धावा दिल्या, तर त्यानंतर मयुरेशने 7 दिल्या, सोमनाथने पुन्हा बॉलिंगसाठी आला 7 दिल्या आणि आता मानसने 7 दिल्यात. म्हणजे मागच्या 3 ओव्हरमध्ये 21 धावा आल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या आणि आपण बघता 31 ही धावसंख्या. बॉलिंग मार्कवर शिवदास अत्यंत अनुभवी एक गुणी खेळाडू अखेर तर षटक घेऊन येतोय, तयार होतोय पलावा सिटींकडनं. तर शेवटचं षटक सुरू आहे. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच हवा, सोनारपाडा पडले, संघनायक आला असाल, कुणी खेळाडू आला असाल या टॉस करून घेऊया.
फुल टॉस डाव केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होऊ शकला कारण की थ्रो वेळेवरती आलाय. एका धावेने धावसंख्या धावफलक होती 32. सकाळचं हे सत्र आपण बघतायत आणि अत्यंत चांगली ही खेळपट्टी, पण या खेळपट्टीवरती गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने होताना आपण बघतोय. निव्याचे चेंडू आपण वापरलेले आहेत, अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक आयोजकांची एक वेगवेगळी संकल्पना असते. हो हो उडवलाय षटकार, एकही नव्हता. आलाय का पहिला, आणि हो आलाय हा षटकार, आणि या षटकाराने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय, ती म्हणजे 38 धावा. झाल्यात. आशिषच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार. पूल पुन्हा एकदा गेलाय, यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू हा देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतो हा चौकार. घडलं नाही तर या ओव्हरमध्ये घडवण्याचं काम मात्र मैदानावरती आशिष करतोय. अत्यंत टॅलेंटेड विस्फोटक असा फलंदाज. हो स्वीप, स्लॉक स्वीप, समोर फिल्डर, झेल सोपा. आशिषला परतावा लागेल. वार पे पलटवार, प्रत्युत्तर देताना मैदानावरती शिवदास. तरी आक्रमणाला सुरुवातही केली होती, पण त्यानंतर स्क्वेअर लेगला मानसकडे झेल देऊन परतले आणि न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी येतो आदेश भोईर. धावा धावफलकावरती 42-42. संपर्क नाही, आडव्या बॅटने खेळायचा होता आणि दरम्यान एक धाव पूर्ण करतायत. लेग बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली होती 43-43. बघूया किती चेंडू शिल्लक आहेत. एकूण एक चेंडू शेष आहे. 1 to go. पहिले सत्र संपाच्या मार्गावरती. पडलेचे कॅप्टन आलेत का? पडले संघ या ठिकाणी दाखल झालेले आहे. सोनारपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचे. हो यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे डाव पहिला संपलाय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ घेसरने केलेली आहे धावसंख्या एकूण आपण बघतोय ती म्हणजे 45 धावा झाल्यात आणि एक फायटिंग टोटल या मैदानावरती निर्माण केलेली आहे. मात्र बघूया 46 धावा इथून पूर्ण करायचे आहेत विजयासाठी. ते म्हणजे मैदानावरती जगदंब क्रिकेट संघ वाकण बीला. तर टॉससाठी पडल्याचे कॅप्टन आले. सोनारपाड्याचे कॅप्टन लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. तो वाकण संघाला 2 धावांची पॅनल्टी लागते 12th मॅन नसल्या कारणाने आणि त्यामुळे या 2 धावा आपण ओव्हर नंतर एक ओव्हर नंतर ॲड करू किंवा सुरुवातीला ॲड केलं तरी हरकत नाही. तर कधीही ॲड केलं तरी चालेल, पण एक ओव्हर नंतर आपण ॲड करू. पण टार्गेट इथून वाढेल कारण पॅनल्टी ही लागलेली आहे ती म्हणजे वाखणला. त्यामुळे त्यांना आता या 2 धावा जास्त कराव्या लागतील. टार्गेट जर आपण बघितलं तर जे 46 होतं ते आता 48 होईल.
12th मॅन असणं गरजेचं आहे. 12th मॅन कडे ड्रेस कोड असणं गरजेचं आहे, शूज असणं गरजेचं आहे. याची कुणाला नव्याने सांगायची गरज नाही. तर सोनारपाडचे कॅप्टन लवकरात लवकर या. फडलेचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. फडले संघ अत्यंत जबरदस्त ड्रेस कोड तुम्ही बघतायत, रेड अँड मरूनचं कॉम्बिनेशन. बघा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल जर पडला आणि कॅप्टन नाही आले सोनारपाडाचे तर पॅनल्टी लागू शकते. ती पॅनल्टी कशा स्वरूपाची असेल नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोचलं जाईल. हे आपण करूया कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन. जिथे टार्गेट एकूण आहे आपण जर बघितलं तर 48चं, आणि हे टार्गेट चेस केलं जाईल का, या टार्गेटचं संरक्षण केलं जाईल का, हा प्रश्न आहे. बघूया द्वितीय सत्रामध्ये या सामन्याची कहाणी कशी असणार आहे, कथा काय असणार आहे, शेवट काय असणार आहे, याचं धावतं वर्णन ऐकूया आपण अजित देसाई यांच्या आवाजात. थँक्यू सो मच. नक्कीच आपण विनोद पाटील यांचा आवाज जरूर ऐकला आणि पहिली मॅच आपण जरूर बघितली. जय गावदेवी घेसर आणि जगदंबा वाकलन या दोघांमध्ये आपण ही पहिली लढत बघितली. पहिल्या डावाचा खेळ इथे संपला. पहिल्या डावामध्ये लक्ष ठेवलं वाकलन या संघावरती आपण नक्कीच बघतोय. ते मात्र 48 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ गायकर आणि मयूर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला संघ पाहायला मिळेल सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला टीम पडलेगाव. तर चेतन म्हात्रे यांच्या हस्ते आपण करतोय टॉस दुसरा मॅचचा. चला वेळ घेऊ नका जास्त, टॉस आपण तिथे करतोय. एका बाजूला टीम पडले आणि दुसऱ्या बाजूला संघ सोनारपाडा. ह्या दोघांमध्ये टॉस आमच्या गावचे चेतन म्हात्रे यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात पडले गावचे बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांच्या नावाचा बोलबाला जरूर होता. ते विष्णू शेठ पाटील आपल्याला जरूर पाहायला ते आपल्यातून निघून गेलेत आणि त्यांच्या नावाने जरूर हा संघ खेळतोय. तो पडलेगाव आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि सोनारपाडा टॉस जिंकलाय आणि डिसिजन कळवायचं टीम सोनारपाडा. डिसिजन पेंडिंग आहे, लगेच कळवायचं कारण इथून पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ वाकलन बी आणि दुसऱ्या बाजूला जयगावदेवी घेसर. 48 धाव्यांचं लक्ष इथून पार करायचं टीम वाकलन बी संघाला. सलामीची जोडी एका बाजूला मयुरेश आणि दुसऱ्या बाजूला खेळाडू पाहायला मिळेल सोमनाथ गायकर आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पहिल्या षटकामध्ये वापर केला जाईल. आपण नक्कीच बघणार आहोत. आकाश येतोय नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण जरूर बघतोय. चला स्पीड अप घ्यायचा पहिल्या मॅच मध्ये. 48 धाव्यांचं लक्ष इथून ठेवलंय टीम वाकलन बी समोर. टीम आई गावदेवी घेसरने पहिला बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, दिशा जरूर दिली तिथे. गोरख अंगुकरला आपण जरूर बघितलं, चेंडू अडवला, एक सिंगल जरूर मिळते. खातं उघडलंय टीम वाकलन बीच एका धावेने. सुरुवात चांगली झाली आहे. 48 धाव्यांचं लक्ष पार करत असताना आणि 12th मॅन नसल्यामुळे नक्कीच वाकलन बी या टीमला 2 धावेची पेनल्टी जरूर दिले. 12th मॅन नाही आहे आणि धावा झाल्या होत्या 45 आणि तिथून 2 धावा ऍड केल्या 47 आणि इथून 48 धाव्यांचं लक्ष पार करत असताना टीम वाकलन बी या संघ पाहतो. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती आपण एक सिंगल आले. आकाश चांगला गोलंदाज आहे. इथे बॅटची गडा फलंदाज बाद, विकेटचं पतन पूर्णपणे. इथून पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती नक्कीच मयुरेशला माघारी परतावा लागेल. धक्का लागतोय टीम वाकलन बीला पहिला.
दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल वाईट आला आणि इथून धावसंख्या धावफलकावरती धावफलक 2 2च्या घरामध्ये आपण जरूर बघतो. बॉल तयार. इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. वंचित ठेवलाय मोठ्या फटक्यांपासून टीम वाकलन बीला. फिश सॉंग जरूर असेल नक्कीच. फलंदाज इथून आउट आहे. मध्ये जायचं आपण बघतो. पहिल्याच षटकामध्ये आकाशने 2 विकेट्स घेतल्यात टीम वाकलन बी. नक्कीच आपल्याला पाहायला मी तर चुकी करत असताना, कारण आपण आतापर्यंत बघायला गेलं ना, सकाळी कुठेतरी बॅटिंग करत असताना धावा होत नाही आहेत. इथून आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये देखील कुठेतरी 35-36 धावा अशा होत होत्या. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मानस भोईरला आपण जरूर बघणार आहोत. इथून चांगला असं क्रीडांगण आपण बघतोय. ते किंग्स मैदान, एका बाजूला पंच संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला सचिन महात्रे. आणि स्कोररच्या भूमिकामध्ये आपण कालच्या दिवसापासून जरूर बघतोय. चांगली अशी मेहनत या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून जरूर बघतोय. काळूबाई आत्माराम जाधव त्यांच्या स्मरणार्थ गजानन जाधव यांच्याकडून या स्पर्धेला जरूर ट्रॉफीज देखील आणि राहुल जाधव देखील स्कोररचं काम अतिशय चांगलं करतात. वाईटचा इशारा पंच आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतात. अजून एक वाईट बॉल या षटकामध्ये जरूर आलाय. 2 आत्तापर्यंत वाईट हाताळलेत ते आकाश भोईरनं. एक चांगला गोलंदाज टीम केसर संघाचं आपण जरूर बघतो. धावसंख्या नेऊन ठेवली आहे ते 3 या आकड्यावरती. सुनील तुमचं देखील स्वागत आहे. नक्कीच पाहायला मिळतात. एक सागावला जरूर सपोर्ट त्यांचा देखील असतो. आणि इथून बाशी काढा जरूर एक सिंगल लेगवायचा इशारा पंच आपल्यापर्यंत जरूर कळवतात. सिंगल डबलने धावा इथून टीम वाकलन बीला बनवाव्या लागतील, कारण गोलंदाजी करत असताना टीम घेसरची गोलंदाजी पहिलं षटक चांगला हाताळतोय. 2 विकेट्स देखील घेतल्यात. इथून सोमनाथला चांगला खेळ करावा लागेल. बॉल तयार. थोडासा चेंजेस जरूर गोलंदाजीमध्ये आला. काहीतरी वेगळं करायचं होतं, मात्र तसा चेंडू आकाशला हाताळता आला नाहीये. मात्र चेंडू फेकून दिला. अभय जरूर पाहायला पाहिजे.
धावा जरूर चांगला येतात त्याच्या बॅटमधून. तो दुसऱ्या षटकामध्ये आला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आकाश भोईरनं, ते मात्र 12. आणि इथून अजूनही इक्वेशन बघायला गेलं ना 24 बॉलमध्ये बोलतो गेला बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक सिंगल झाले. दुसरीचा कॉल बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत की का. आणि हो 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्यात. एक सिंगल असं वाटलं की होईल, मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण एका बाजूला सोमनाथ आणि मानस, सायकेंडला फलंदाज मानस आणि नॉन सायकेंडला सोमनाथ आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आहे. नक्कीच आपण दुर्वेशला बघतोय. बॉल तयार. हा बॉल टफा पडल्यानंतर चांगला रिलीज झाला. आपण जरूर बघितलं वेगाने निघून जातोय. समजला नाहीये मानसला. आत्तापर्यंत 2 बॉल टाकलेत. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना दुर्वेशला आपण बघतोय. चांगलं क्रिकेट आजचा दिवस दुसरा आहे. चेहरादेव क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक. आणि इथून फलंदाज बाद, विकेटचं पतन. अजून एक धक्का टीम वाकलन बी संघाला लागतो. डायरेक्ट इथून पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना बनवल्या ते टीम जय गावदेवी घेसर संघानं 45 आणि कुठेतरी 12 पॅन नसल्यामुळे 2 धावा ॲड झाल्या. तिथून 47 झाला आणि 48चं लक्ष या मॅचमध्ये ठेवलं आहे टीम जगदंब वाकलन या संघासमोर. एक चांगली फाईट, एक चुरशी लढत होणार का. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं अडिवलेने वाडेकरमध्ये लास्टला 6 बॉल 23 देखील काढल्या टीम अडिवलेने. आणि तुम्ही या मॅचमध्ये झेल पुन्हा एकदा नवनाथ तिथे तैनात आहे. संघाचा कर्णधार आणि टिपला झेल. आणि अजून एक धक्का टीम लागत असताना विकी जाधवला माघारी. गायकरला आपण जरूर बघतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल शिवदासला. 9 सेकंडला सोमनाथ हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आहे. गोलंदाज इथून आणि हो पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेतली आहे. खेळाडू दुर्वेश मडवीला आपण बघतोय. आणि इथून फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून पहिला हॅट्रिक नावावरती झाले. आपण जरूर बघतोय सागाव चषक 2025 मध्ये खेळाडू दुर्वेश मडवीला आपण जरूर बघितलं. टीम घेसर संघाचा चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि विकेट मिळती आहे. खेळाडू मैदानाच्या बाहेर येत असताना आपण जरूर बघितलं
फक्त आणि फक्त त्या मात्र 14 या आकड्यावरती बघायला मिळत आहे. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतं. 18 बॉलमध्ये बनवायचं आहे. टीम बॅटिंग करत असताना टीम वॉकलन या टीमला त्या मात्र 18 बॉल आणि 32 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये अजून देखील. इथून अजून एक टीम गेसरनं चांगलं जर षटक आलं. अजून 18 बॉल 32 धाव्यांची गरज आहे. 14 रन झाल्या. टीम जगदंबा वाकलन आपण जरूर बघत असतो बॅटिंग करत असताना. आणि इथून तर 34 करायचे आहेत. लक्षात घ्या 2 धावा ॲड केल्या पेनल्टीच्या. त्या 18 बॉल 34 करायच्या मॅचमध्ये. टीम बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन या टीमला. आता सोमनाथ वरती जबाबदारी आहे. सोमनाथचा बंधू देखील मैदानाच्या बाहेर आला. पहिल्याच बॉलवरती हॅट्रिक घेतली आपण बघितलं टीम गेसर संघाचा दुर्वशने. आणि इथून सोमनाथच्या वरती जबाबदारी जरूर आहे. सूरज एक फिरकीचा गोलंदाज, एक स्पिनर गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो. त्याच्या गोलंदाजीच्या जादूवरती टीम घेसरनं कित्येक सामने जिंकलेत आपण बघायला गेलं. आणि इथून सूरजला तशी गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल सूरजचा फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक सिंगल जरूर होते. सिंगल डबल नाही धावा बनवायच्या. सूरज जरूर पाठला करते. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा इथं वेगानं कंप्लीट केला. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 2 धावसंख्या पुढे सरकेल्या. 16 या आकड्यावरती 16 धावा धाव फलकावरती आहे. तिथून या मॅचमध्ये अजूनही 17 बॉल आणि 32 धाव्यांची गरज टीम जगदंबा वाकलन या संघाला. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. टीम मिटिंग घेऊ नका कारण आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं वडवली बी संघानं बाजी मारली या स्पर्धेमध्ये. आणि आज तो संघ देखील इथे सेमीफायनलच्या मॅचसाठी दिसेल. अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. एक मॅच जास्त आहे हे लक्षात घ्यायचं आहे सर्व टीमने. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी सोनारपाडा आणि विष्णुशेठ पाटील पडले आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांच्या नावाने हा संघ दिसतोय. या मॅचमध्ये जरूर ते इन ॲक्शनमध्ये दिसतील. पूर्ण संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सोनारपाडा डिजिटल टॉस निर्णय अजून आमच्यापर्यंत पोहोचला नाही. डिसिजन चळवायचं आहे लगेच. आणि इथून खेळ काढला क्षेत्ररक्षक आहे लंगॉनला आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. फिल्डिंग थोडीशी खराब. फेकी देखील थोडीशी लेट आला. फुल स्ट्रॉंग असेल. डिसिजन काय आपल्यापर्यंत पंच जरूर कळवतील. सुरक्षित आहे आपण बघायला गेलं तर इथून या मॅचमध्ये थोडा अंपायर तर नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही लगेच कळवतो. फलंदाज रनआउट असेल की नसेल आम्ही तुम्हाला लगेच कळवणार आहे. आमचे तिसरे पंच आपल्याला बघायला मिळतील. राहुल जाधव आहेत, रोहित भोईर आहेत. ते तुमच्यापर्यंत डिसिजन कळवतील आणि तुम्हाला आम्ही लगेचच कळवेल. आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच जय हनुमान टायगर, ओमसाई आकासन या देखील संघ खेळताना दिसेल या स्पर्धेमध्ये. आणि सतरंगी एडुटणे आणि बोपर या दोघांमध्ये देखील. फलंदाज OUT आउट असणार आहे लक्षात घ्यायचं. माघारी परतावा लागेल खेळाडू संकेतला देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिलं. चांगलं डिसिजन आपल्याला जरूर पोहोचवलं आपल्यापर्यंत. आणि फलंदाज आउट आहे. बॅट सुटली हातामधून हे लक्षात घ्यायचं. आणि इथून फलंदाज इज आउट असणार आहे. संकेतला माघारी परतावा लागेल. चांगलं डिसिजन हे लक्षात घ्या. पंचांशी वादावाद करायचं नाहीये. जो डिसिजन असेल तो फायनल मान्य करावा लागेल. टीम जगदंबा वाकलन या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल गायकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण जरूर बघतोय. चला स्पीडअप घ्या.
टीम गेसर संघ कौशल जायचा लगेच, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला भरपूर असे सामने कव्हर करायचे आहेत. तर लक्षात घ्यायचं आमच्या समालोचन कक्षेमध्ये काल बसून आणि अजून 2 दिवस त्यांचा आवाज ऐकायला मिळेल ते विनोदजी पाटील जरूर पाहायला मिळतात. आत्तापर्यंत चांगल्या रेकॉर्ड स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला राहुल जाधव सांगतायत की 5 बॅट्समन आहेत ते 0वरती आउट झालेत आत्तापर्यंत. टीम जगदंब वाकलन या टीमचे चांगल्या स्कोररचं काम, प्रत्येक बॉल आणि प्रत्येक चेन रन्स त्यांच्या माध्यमातून चांगले कव्हर केले जातात, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि आमचे हॉलेंडियर्स देखील त्यांचं देखील कौतुक करेल. कालपासून चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून योगेश पाटील असतील फार मेहनत घेतात त्या स्पर्धेसाठी आपण बघायला गेलं तर. हा बॉल सोमनाथच्या बॅटमधून जरूर आला, मात्र झेल खाली दुर्वश टिफला झेल माघारी परतावा लागेल. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जगदंबा वाकलन संघाला. अजून एक धक्का पहा, 48 धावा देखील करत असताना टीम जगदंबा वाकलन संघ करत असताना थोडंसं कुठेतरी बॅकफुटला आला आणि डीजेला आपण जरूर संधी देणार आहोत. अशी स्पर्धा जवळ कव्हर केली कालच्या दिवस मगाशीच उल्लेख केला त्यांचा जगील संघ. आज दीपेश मुंडे यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल इंडॅक्शन मध्ये. अकासन जे आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि अजून एक विकेटचं पतन, माघारी परतावा लागेल. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जात असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय चरण गायकर. जगदंबा वाकलांनी गमावल्यात. काय गोलंदाजी टीम घेसरकडे आपण मगाशीच उल्लेख केला. पुन्हा एकदा पहिली हॅट्रिक दुर्वेश सूरज घेणार का हॅट्रिक, कारण आतापर्यंत 2 विकेट्स घेतल्या सूरजनं आणि ऑन हॅट्रिक हॅट्रिक अजून एक होईल का. आणि हा बॉल तफा पडल्यानंतर फलंदाज आउट आहे आणि हो अजून एक हॅट्रिक इथून आपल्याला पाहायला मिळेल. झाले सूरजच्या नावावरती आपल्याला बघायला मिळत आहे 2 हॅट्रिक आतापर्यंत गेसरच्या. आपण जरूर बघतोय पहिला संघ असेल, काल देखील कोणी देखील घेतली नाहीये कालच्या दिवसामध्ये, मात्र आजच्या दिवसामध्ये आपण जरूर बघतो टीम घेसरमध्ये एक दुर्वेशच्या नावावरती आणि दुसरी हॅट्रिक सूरजच्या नावावरती राहिल्या. यष्टीरक्षक आपण जरूर बघतो टीम घेसरचा. आकाशनं चांगला झेल घेत आणि अजून एक विकेट झाली आहे. 2 हॅट्रिक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एकाच संघातले 2 खेळाडूने आज जरूर या स्पर्धेमध्ये 4 चांद जरूर लावलेत, कारण काय गोलंदाजी राहिली टीम घेसर संघाची. नयन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण जरूर बघतो. आतापर्यंत कुठेतरी चांगला खेळ झाला नाहीये टीम जगदंबा वाकलन संघाचा. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी सोनारपाडा. डिसिजन कळवायचं आहे, लक्षात घ्या. जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि त्यांच्याजवळ फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो विष्णू शेठ पाटील पडले हा संघ आपल्याला जरूर बघायला मिळेल. आणि इथून या मॅचमध्ये एक चांगली लढत नेक्स्ट मॅचमध्ये आपण जरूर बघणार आहोत. आता मात्र औपचारिकता राहिली आहे, 12 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज सय्यार इथे क्षेत्ररक्षक तैनात. विकेट मिळाला असता रनआउट मध्ये, कारण क्षेत्ररक्षक जरूर धावला होता, मात्र जरूर लगेच मागे देखील फिराले, त्यामुळे सुरक्षित असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
हा देखील चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्याच्या वरतून निघून जाईल. वनवाव सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार देखील होऊ शकतात जर चांगली बॅटिंग केली तर. कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 23 रन आपण जरूर बघितलं आणि या मॅचमध्ये देखील तसं. टीम सोनारपाडा संघ डिसिजन तुम्ही पेंडिंग ठेवलं होतं मात्र डिसिजन कळवा लगेचच. चेंडू दिलाय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डिसिजन कळवायचा आहे बॉलिंगचा. तर टीम पडलेगाव संघ तुम्हाला बॅटिंग करायचे लक्षात घ्या. टॉस टीम सोनारपाड्याच्या बाजूने राहिला. ती दुसरी मॅच असेल. हा चांगला बॉल रफा पडल्यानंतर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते गोलंदाज 4थ्या क्रमांकावरती आहे. दीप आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक. दुर्वश येतात. एक सिंगल डबल न धावा कंप्लीट केल्या जातात कारण त्यांना माहिती आहे इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीम जगदंब वाकलनला 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी दीपची देखील राहिली आहे. एक छोटा रनअप आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली. हा चेंडू टफा पडल्यानंतर पंचांचा इशारा देखील काही नाही आहे मात्र हा देखील बॉल निर्धाव डॉटची सांगता आपल्याला जरूर बघायला मिळते. 5 बॉलचा खेळ झाला. अजूनही 1 बॉल शिल्लक. ओव्हर नंबर 4. हा देखील हलक्या हाताने काढला आपल्याला बघायला मिळते. 1 धाव कंप्लीट झाल्या. आता मात्र समीकरण राहिलंय तुमच्यापर्यंत जरूर 6 बॉल आणि या मॅच मध्ये धावा बनवायच्या टीम जगदंब वाकलनला तुमच्यापर्यंत आम्ही लगेच कळवणार आहोत. सहा बॉल 25 धावांची गरज आहे. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल या मॅचमध्ये टीम जगदंब वाकलनला कारण गोलंदाजी करत असताना 48 धावा कुठेतरी पाठलाग करतोय. मात्र घेसर संघानं जे वाकलनच्या विरुद्ध जी गोलंदाजी केली अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 हॅट्रिक. एक सूरजच्या नावावरती आणि एक दुर्वेश मडवीच्या नावावरती झाला. चला स्पीडअप घ्या. 6 बॉल 25 रन्स या मॅचमध्ये बनवायचे आहेत आणि वैयक्तिक दुसरं तर संघासाठी शेवटचं षटक घेऊन आला. त्याच गोलंदाजानं हॅट्रिक घेतली तो सूरज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. टफा पडल्यानंतर समजला नाहीये बॅटरला बॉल. अजून एक चेंडू निर्धाव जातोय. चांगला असं आयोजन आपण जरूर बघतोय. सागाव चषक फार अशी मेहनत सर्व या खेळाडूंनी घेतली या स्पर्धेसाठी आणि हा फटका उंच जरूर गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. अजून एक धक्का लागतोय टीम आणि पहिला संघ राहिला या स्पर्धेतला जगदंब वाकलन संघ ऑलआउट झालाय. पहा काय घेसर संघानं 48 धावा करून दिल्या नाही आहेत या मॅचमध्ये आणि मात्र 4 बॉल ठेवून ऑलआउट देखील झालाय तो संघ जगदंब वाकलन. हार्ड लक बॅड. एका बाजूला संघ विष्णू शेठ पाटील त्यांचा संघ आपल्याला जरूर बघायला मिळतोय. स्कोरीचं काम करत असताना अतिशय चांगला स्कोर राहुल जाधव जरूर करतात आणि या मॅच मध्ये